म्हाका जाल्यार दिसता स्पेन इज गोइंग टू विन 2-1. ओके. माझे सगळे भुरगे आहा पळय ते लायक दे ऑल माय चिल्ड्रन ओनली. माझ्या भुरग्याचे फ्रेंड आहा दे ऑल फॉर अर्जेंटिना. अँड वेन आय मेक दिस टायप ऑफ स्टेटमेंट ते मागीर येता कितें अंकल हांवें वयता तूं बट आय एम स्टील फॉर स्पेन. ते रोनाल्डोचेर वयता. सो इफ रोनाल्डो तर हॅवी मार्क जालो जाल्यार गेम काबार. सो तेजो फोकस थिंगा गेलो असो. बट स्टील आय डोंट रिपेंट बिकॉज ही इज माय फेवरेट. नमस्कार, मी लोकमतमधून समीर नाईक. आपण आज पाहतोय की जगभर फिफा फीवर सुरू असताना गोव्यातही त्याच प्रकारचा माहोल इथं सुरू आहे. सर्वत्र जल्लोष आहे. सर्व फुटबॉल प्रेमी बाहेर येऊन मोठ्या स्क्रीनवर इथं गोव्यात मॅचेस पाहताना दिसत आहेत. मोठमोठ्या रेस्टॉरंट्समध्ये, हॉटेल्समध्ये पण तशा प्रकारचा माहोल इथं सुरू झालेला आहे. आणि आता जेव्हा आपण पाहतो की फिफा वर्ल्ड कप संपत आलेला आहे, म्हणजे येत आहे आणि आता अंतिम सामना फक्त राहिलेला आहे, त्या अनुषंगाने गोव्यात पण ज्या लेवलची क्रेज आहे ती आपण अनुभवायचा विचार करतोय. इथं गोव्यात आमच्या सोबत आहेत निकोलस फर्नांडिस, जे आधी खेळाडू आहेत, पॉलिटिशियन्स आहेत, उद्योगपती आहेत आणि त्यांची फुटबॉल बद्दलची क्रेज एवढी आहे की पूर्ण राज्यभर त्यांना ओळखलं जातं त्या फुटबॉल फिवरसाठी. कारण त्यांचं घर जे आहे त्याच्या आवारात सर्वत्र जे आहे ते म्हणजे जे फुटबॉल मध्ये म्हणजे फिफा मध्ये सहभागी संघ आहे त्यांचे झेंडे तिथं लावलेले आहेत त्यांनी. आणि ते स्वतः जे मॅचेस आहेत ते फॉलो करत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. सर आम्ही पळता की कितकी वर्षा झाली तुम्ही आता हे फिफाच्या हेतून असा, आणि तुमचे एक घर म्हणतो की फिफा ग्राउंडूच कशा झाला, म्हणजे बाहेर आम्ही पळता आलं सगळ्यांक एक अट्रॅक्शन असा की इतके फ्लॅग्स तुम्ही लायला, सगळ्या कंट्रीसाचे फ्लॅग्स ऑलमोस्ट असा. कितें तेच्या फाटले म्हणजे इन्स्पिरेशन कितें अशें दिसलें की करपा सारकें तुका? इन्स्पिरेशन म्हटल्यार पळय हांवें कितलेय तर उलयले जायत, फिफा वर्ल्ड कप फुटबॉल फायनल इज द मोस्ट फेमस इव्हेंट इन द वर्ल्ड. इट्स अ मोस्ट, त्याच्या आनी इव्हेंट व्हडलो ना. ओके. अँड एवरी वन इज क्रेझी अबाउट इट. सो हो क्रेज म्हाका एज अ फुटबॉलर हो म्हाका भुरगेपणांतसून आसलो. Now for the past 5 World Cups, I've been doing these flags. And this time I was lucky to get a person who did a very decent job. So म्हाका ते एक उमेद कशी जाली ते सगळे लावपाक. आनी इतले आनी फुडें कितें करपाचें आसलें आमचें. आतां तुजे फाल्यां हांव एक बोर्ड लायता अँड मे बी ऑन संडे हांव माटोव घालतलो. सो आमचे कोण शेजारी आहा तेणी येवन पळोवचें. ओके, म्हणजे व्हडली स्क्रीन बी अशें कितें आसता? व्हडली स्क्रीन घालतलो. ओके. आम्ही लास्ट टाइम पळयल्ले सर 2022 जेन्ना तुम्ही केल्ले तेन्ना चड फ्लॅग्स असले अशें दिसताले. आणि जो तुम्ही तो स्कोर बोर्ड लायताले टीचर म्हणजे जे भिंतीचे हेचेर, ते ह्या फावटी दिसना. कितें म्हणजे ना, चड बोर्ड लायताले म्हणजे कितें पळय, लास्ट टायम 32 टीम्स आसल्यो. ओके. दिस टायम दे आर 48. एक्चुअली दिस टायम द फ्लॅग्स आर मोर. अँड ते बोर्ड लावपाचे मेंटेन करपाक वूड हॅव बिकम व्हेरी डिफिकल्ट. ओके. सो ते 32 आसले म्हणून म्हाका ते करूंक मेवले. ओके. पावसा खातीर बी ते बोर्ड पावसाच्या भाशेन हितून कांय ना, म्हणजे चड डिफिकल्ट जाता. ते 8 ग्रुप्स ते मेन्शन करता, मागीर ती क्वॉलिफायींग राउंड मेन्शन करता, प्री क्वार्टर फायनल मेन्शन करता, क्वार्टर फायनल. सो ते व्हडलो बोर्ड कहो जातलो आसलो म्हणून तेका लागून हांवें बट ते मातशें करूंक ना. सर तो आम्ही पळयता इतले करपाक खूप पेशन्स आहे आणि त्याच्या फाटले म्हणजे पेशन्स जाय. त्या बाबतीत तुमकां कितें दिसता? फॅमिली सपोर्ट करता किंवा चेडे भुरगे कितें आसा? दोगूय चेडे म्हणजे म्हाका सारके फूल सपोर्ट करता. ओके. तेंचो खूब हेल्प आहा म्हाका. आनी जावं आमचे सगळे गेमींग रातचे आमगे टीव्ही घालता, ते आख्खे सगळे गँग ऑफ 30-35 आसता ती ओके. गेमी पळोवपाक. ओके. सगळे अशे चेडेच न्हू, चेडवांय आसता. सो दे एन्जॉय इट. सो दॅट गिव मी, म्हाका आनीक ती उमेद जाली. हांव म्हणलें आनीक कितें व्हडलें हेचेर करतलो, आमच्या शेजाऱ्याच्या लोकांक येवन पळोवन यो अशें म्हणून म्हणजे हें आहा. फाल्यां हांव चड करून बोर्ड लायतलो ओके. आनी परवां सकाळीं मागीर टमाटो घालतलो. ओके. सर कितलो एप्रॉक्स खर्च बी कितले कॉस्ट येता हे सगळें करपाक? ना, एज ऑफ नाव म्हाका अबाउट 48,000 खर्च येयले एज ऑफ नाव. एज ऑफ नाव. आतां ते बोर्ड करपाचे आहा, माटोव घालपाचो आहा, स्क्रीन हाडपाची आहा. सो मे बी इट मायट राउंड आउट टू अबाउट 75,000-80,000. ओके. सर आम्ही पळयता ऑलमोस्ट वर्ल्ड कप सोंपत येयला आता हय. आणि बऱ्यापैकी बऱ्यो मॅचीस जाला.
हम्म. तुमची खंयची फेवरेट आणि फेवरेट प्लेयर खंयचो संग? फेवरेट ऍक्च्युली पळय आमचे हे पळय भुरगे येता पळय यंगस्टर्स हम्म, ते ऑलमोस्ट बिटवीन 30-35 आसता. हम्म. ओके. तेंचे मध्ये तूं पळोवशी जाल्यार न्हू ऑलमोस्ट मोर देन 30 आर फॉर अर्जेंटिना. ओके. आणि ताका मॅसी म्हटले म्हणजे ते आनी मॅसीच्या फुडें आनी पळयना. ती क्रेज वेगळी. ओके. हय. सो मच सो की ती गेम पळयता आसतना हांव तर सगळ्या गेम पळोवपाक म्हाका लेवन ते घेयना. सो तेंची फेवरेट अर्जेंटिना. ओके. माझी ऍक्च्युली फेवरेट पुर्तुगाल. पोर्तुगल. या बट कितें आतां पुर्तुगाल तुजी फेवरेट जाली म्हटल्यार ती जिखतली अशें कांय ना. जायना. सो हांव असो न्हू की बाबा पुर्तुगाल जिखोंकूच जाय. दॅट आय कॅनॉट एक्सेप्ट डिफीट. आय कॅन एक्सेप्ट डिफीट. दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. But in reality, I was under the impression that France would be in the final. फायनल. So ओके. that was my choice, which somehow didn't come correct. प्लेयर आम्ही म्हणटा प्लेयर खंयचो तुमचो फेवरेट बिकॉज ऑफ म्हणजे आम्ही रोनाल्डो पोर्तुगाल म्हणू शकता वा तुमचा आणि वेगळो कितें? No. Ronaldo actually is my favorite. ओके. But what I feel right now, because that's my opinion, Hmm. the Portugal coach and the people in Portugal know better than me. My opinion, Ronaldo should have played only for 15 minutes in this World Cup. हम्म. Only for 15 minutes. Because see, every concentration of all the players, Player. ते रोनाल्डोचेर वयता. हम्म. सो इफ रोनाल्डो तर हेवी मार्क जालो जाल्यार गेम काबार. बरं, सारकें. अदरवायज पोर्चुगलाक हे पट प्लेयर आसले पळय ते एक्सेप्शनली गुड. सगळे बरे आसले. सो सारकें. त्याचो फोकस थिंगा गेलो असो. हम्म. बट स्टील आय डोंट रिपेंट बिकॉज ही इज माय फेवरेट. सर आम्ही फायनली कडे आता असाच फायनल येवपाचीच आसा. तुमची फेवरेट टीम फायनलीन खंयची आसतली? आता फायनली म्हणटा आय एम फॉर स्पेन. ओके. I'm for Spain. All the gang which comes to my house are for Argentina. अर्जेंटिना. I have only 2 supporters among them, ओके. but I'm for Spain. सर तुम्ही इतले फुटबॉलाची नॉलेज आहा, तुम्ही खेळत येयल्ले आसा. आम्ही पळयता की आतापर्यंत जो टुर्नामेंट जाला तितून खूप अप्स अँड डाऊन्स जाला. हम्म. अर्जेंटिना बेसिकली 2-3 मॅची अशे कमबॅक करून येयला की दे आर लाईक सध्याची फेवरेटूच आसतली सगळ्यांची विनिंग एज अ हे म्हणून आणि लास्ट टायमूय ते जिखलेले. तुम्ही अर्जेंटिनाचो गेम कशी पळयता ओवरऑल? कित्याक इजिप्टा कडेन तेंच्यांनी बरें खेळ्ळें, इंग्लंडा कडेन तेंच्यांनी कमबॅक बरो केलो लास्ट म्हणून. See, Argentina basically, where I can say there was a lot of luck for them. See, even game like Cape Verde, okay, they were literally, I mean, they were almost taken to the gallows. Okay. Then against the other team, where they won 3-2 after going down 2-0. 2-0 Yeah, Egypt. Egypt last Yeah. 11 So minutes. there, I feel referee played a Okay. little. And that was a controversial part of the full That referee world. played a very bad role. The only game I enjoyed Argentina playing was in the semi-finals. Okay. In the semi-finals, they England. played a better game than England. हम्म. Although I was under the impression that England would win. ओके. सो आम्ही पळयता सर एवरी वर्ल्ड कपाक एक न्यू टीम रायज जाता, एक न्यू प्लेयर रायज जाता. ह्या फावटी सगळ्यांक खबर आहा की काप वर्दे Yes. टीम वॉज बेस्ट अँड देअर गोलकीपर Yes. ऑब्वियसली. तुम्ही कशे पळयता? इज 40 years age and still I look at doing Cape something Verde not only as a team. ओके. I look at them as a country with just 5.5 lakh Lakh population. इज इक्वल टू साऊथ गोवा. Not Yeah, less than South साऊथ Goa. गोवा ऍक्च्युअली. Because our population is 16 lakh. So South Goa has approximately about 7.5 lakh, and ah. the rest is here. So it's less than South Goa. And to have that sort of team which can take on the world's best, I mean, hats off to the Cape Verdeans. सर आम्ही आता म्हणटा की फायट जातलीच होय. फायनली स्पेन वर्सेस अर्जेंटिना. बरी टीम, दोनूय बेस्ट टीम. तुमचे प्रेडिक्टेशन कितें आसा आणि व्हॉट विल बी द स्कोर Yeah. प्रेडिक्ट So करा? म्हाका जाल्यार दिसता Spain is going to win 2-1. ओके. Yeah. म्हणजे परत बॅक टू बॅक अर्जेंटिना हे जायना ना अर्जेंटिना आय ऑल्दो आता माझे सगळे भुरगे आहा पळय ते लायक दे ऑल माय चिल्ड्रन ओनली. माझ्या भुरग्याचे फ्रेंड आहा ते. दे ऑल फॉर अर्जेंटिना. And when I make this type of statement, ते मागीर येता कितें अंकल हांवें वयता तूं. बट आय एम स्टील फॉर स्पेन. सर आम्ही पळयता की आता रोनाल्डो बी अशें म्हणटा रोनाल्डो मेसीज लास्ट वर्ल्ड कप. ओके. परत तो दिसचो ना एज अ म्हणजे तुमचो फेवरेट प्लेयर म्हणून सध्या तरी आसा तो. नेक्स्ट वर्ल्ड कप इट विल बी डिफरंट फॉर यू पोर्तुगालाक पळयताना खेळताना. No, see,
कोण आता एक म्हणजे मेल्ल्या फाटल्यान कोण मरोना. ओके. आधी मेसी आणि रोनाल्डो येवच्या आधी अदर पीपल. ओके. Yeah. माराडोना आहलो आनी कितें तो सी संवसारान कोण नाल्यार कोण उत्पन्न जाता. आतां अर्जेंटिनाचो यामाल. हम्म. यामाल इज अ शायनिंग स्टार. सारकें. ओके. इंग्लंडाचो बेलिंगम. Bellingham. तो आतां ह्या वर्ल्ड कपाक घोडये तो जावंक ना. हम्म. Then you have Mbappe who is still young. Yeah. So these are people who will come, and plus there'll be new people coming in. हम्म. So shortage of players and shortage of stars will never be there. फुटबॉल हिस्ट्री आसा आनी तो फिवर अजुनूय आहा फुटबॉलाचो. बट हेज्या फुडें तुमकां दिसता कितें तशा प्रकारचें गोंयान कितें उरलां स्टेट म्हणून सुद्दां? पळय, फ्रॉम द टायम now if you ask me to म्हाज्या तेंपायले आनी आतांच्या तेंपायले डिफरन्स हे करशी जाल्यार हे सांगत जाल्यार भुरग्यांक आयकोपाक घडये त्रास जातले. ओके. हांव जेन्ना पळय प्रोफेशनल फुटबॉल खेळला वेन आय प्लेड फॉर कस्टम्स आमकां कितें दिताले ते फकत एक भाजी पाव आनी घरा वचपाचे पयशे. पैसे. ओके. बट we still had that love and affection because we loved that sports. We were not there for money. But since the time commercialism has been introduced in football, everything has gone haywire. माय बाई भुरग्यांक आतां हें करूंक दिनात कित्याक ते म्हणटा पळय तूं मोडलो जाल्यार तूं काबार. सारकें. ओके. एंड इट इज ट्रू. True. परत तर मोडलो जाल्यार काबार. I know of players in India who are literally on the street begging when they have represented for India even as a captain. So ही आमची फेट. आनी हे फेटीक हांव कोणाकूय म्हणटा पर्टिक्युलर गव्हर्मेंटाक ब्लेम करना. ओवर द इयर्स एवरीवन इज टू बी ब्लेम फॉर दॅट. अरे आतां इंग्लंडाक तूं एक भुरगो तो तुका दिसती पडलो 7-8 वर्सांचो एंड दे सी अ सर्टन टॅलंट नॉट ओनली इन फुटबॉल. Maybe he is a good runner, he may be a hockey player or basketball, whatever. They literally adopt him. They secure their future. तांकां अकॅडमीन वता तेंचे सगळे फुकट शिकप न्हेसप सगळे एंड इवन तेंची फ्युचर सेक्युरिटी करता ते. सो अ पर्सन लायक 12-13 पळय तूं जायते पळय टिमीनी येता पळय इंग्लंडाचे भुरगे कित्याक येता ते बिकॉज द गव्हर्मेंट केअर्स फॉर देम. हिंगा कितें जाता हिंगा तुका माय बाय कोण ना तुका जातालो तुजें ओन कर नाजाल्यार तूं सर आमी आतां पळयता की कितलीशींच वर्सां जाली फिफा सुरू आसा पण इंडिया क्वॉलिफाय जाल्यार खूब वर्सां जालीं. इंडिया क्वॉलिफायच जायना बेजिकली आनी रँकिंगेच्या हितून खूब फाटीं आसा. सो कितें कितें लॅक अशें दिसता की कितें फाटीं उरता आमच्या मदीं की तें पावत ना. इज दॅट पॉलिटिक्स ऑर इज दॅट म्हणजे ते खेळपा खातीर जे प्लेयर आसा तेच तयार जायना अशें ना कितें? एक्चुली द मेन रिजन बॅकअप ना न्हू. बॅकअप. बॅकअप सारको टोटली झिरो. आतां हांव 2-3 फावट म्हाजे आतां कोणे इंटरव्यू घेवन गेले लोक म्हणटा हांव तेंच सांगता म्हूण बट इट इज अ फॅक्ट. आतां यू गो टू द नॉर्थ इस्ट हे भुरगे थिंगसरले नॉर्थ इस्टाचे हांवें पळयले बिकॉज आय एज अ फुटबॉल आय ट्रॅवल्ड. एक्झॅक्टली. हे सारके भुरगे गरीब खरेंच गरीब ते. बट स्किल वायज ते हार्ड ट्राय करून हय. कितें करून आपणाचे बाबा एक खंयसर 20-25 हजार जोडून आपणाचो फुडार करूंक सोदता. सो असले भुरगे तर तुका 10-12 वर्सांचे मेवले. Pick them up, about 60, not only from Northeast, but majority of them I say will be from Northeast. आनी उरलेले खंयसरले आमच्या गोंयानूय जायते आसतले. सारकें. ताका पिकअप करून सारके बाबा जस्ट लेट देम प्ले फुटबॉल टुगेदर विथ देयर स्टडीज. फुटबॉल स्टडीज मेक देम फील सेक्युअर जाल्यारूच म्हाका दिसता आमी आनी एक 3 वर्ल्ड कप सोडून 4थ्या वर्ल्ड कपाक घडये आमची एंट्री येवंक शकता. सर आमी पळयता की तो रणजीत बजाज जो आसा Yeah. ही इज डुईंग गूड फॉर फुटबॉल Yeah. आनी इज लायक एक सर्टन एज क्रायटेरियाच्या भुरग्यांक तो शिकयता. होय. लायक ही हॅज अपील की आपणाक तो जो फंड आसा किंवा कितें आसा ते आपणाक दिवपाचें. आय एम ट्रेनिंग द पीपल हू आर अंडर 15 येस. आनी तांकांच एक वर्ल्ड कपाक आमी पावयतले अशें तो म्हणटा. डू यू थिंक की हे पॉसिबल आसा? आय फुली एग्री विथ हिम. हय. आय फुली एग्री विथ हिम. सी आयज तो बरें काम करता तें दिश्टी पडटा. फाल्यां आमी नको घोडये तेचे हें काम करपाचें इंटेंशन खंयच्या डायरेक्शनान आहा पळय तें. बट एट प्रेझेंट ही इज डुईंग अ फॅन्टास्टीक जॉब. सो द गव्हर्मेंट शूड गिव हिम दॅट बॅकअप. आनी तो एजीचे भुरगे म्हणजे 15 अंडर Yeah. 15 तांकां ट्रेन केल्यार
आम्ही केन्ना तरी एक आणि खंयच्या 2 वर्सां फुटबॉल सोडून नेक्स्ट 2 फुटबॉल सोडून आय थिंक इवन पावूंक ही शकता. टीम मिनेर्वा टीम तो हय बरो जाणा आसता. जाणा Yeah, मिनर्वा टीम yeah. आनी इंडियाचे अंडर 15 तो म्हाका दिसता ट्रेन हय करता. म्हणजे ही इज डुईंग अ फॅन्टास्टीक जॉब. हं, सो पीपल लायक दीस शूड बी हं, एनकरेज. हं, हं. ओके. हिंगासर कितें जालां, आमचें आतां तूं पळय क्रिकेट म्हणजे आमकां रिलीजन जाला. सारकें. ओके. इट्स अ रिलीजन. आय एम ऑल्सो सारको डाय हार्ट सपोर्टर ऑफ क्रिकेट. सारकें. हांव क्रिकेट मॅच आसल्यार हांव कोणाचो फोन लेगून घेयना. ओके. सारकें. And I don't have any this negatives on cricket, but in this also you have a person at the helm of affairs हं. who has never even held a bat in his hand. ओके. So where are we heading? आता आता या आपल्याला पहिली मध्ये तिथूनही पॉलिटिक्स येऊन कॉमर्स झाली. हं, हं, हं. So हितून पॉलिटिक्स झाली जाल्यार मागीर काबार न्हू. आम्ही त्यांच्याशी आताच संवाद साधला गोव्यातील फुटबॉल विषयी, देशातील फुटबॉल विषयी आणि फिफाचं एकंदरीत जे सध्याचं वातावरण जे आहे किंवा जो प्रोग्रेस आहे संघाबद्दलचा, प्लेयर्सबद्दलचा, तो त्यांच्याकडून जाणून घेतला. त्यांचा अनुभव ऐकायला मिळाला. यासाठी सर धन्यवाद तुमचे. थँक यू.